तीर्थक्षेत्र विकासासाठी यापुढे निधीचा असमान पुरवठा करण्यावर निर्बंध आणण्यात येतील। त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीचा निधी विकास कामांवर वेळेत खर्च करण्यात यावा, अशा स्वरूपाच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या। जिल्हा नियोजन मंडळाची बैठक जवळपास 6 तास चालली। या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अनिल शिरोळे, खासदार वंदना चव्हाण तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की पुनर्वसनाचा भाग म्हणून जमिनीचे मूल्यांकन करून नुकसान भरपाई देण्यात येईल। सर्व पैसे एकाच वेळी देणे शक्य नाही, त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येईल। या संदर्भात लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येईल। आळंदीला येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता आळंदीला पाणी देण्यास हरकत नाही। त्याचबरोबर शहरातील कचरा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कचरा डेपोसाठी वडू बुद्रुक येथील जागा सुरुवातीला निश्चित करण्यात आली होती, मात्र आता त्या जागेच्या बदल्यात नवी जागा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली।